नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज मी तुम्हाला गवारीच्या शेंगाची भाजी, जी की वाताळू असते पण फायबरने आणि प्रथिनांनी परिपूर्ण आहे. तर तिचं वाताळू पण कसं करता येईल. आपण नेहमी ते शेंगदाणे वगैरे घालतो, पण त्याच्यामध्ये तिळाचा वापर करून पातळ भाजी, जी वरणाला किंवा आपल्या सूप भाजीला ऑर आहे, ती कशी करायची ते तुम्हाला मी दाखवते. सर्वप्रथम मी 1 चमचा या प्रमाणात तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल पूर्ण तापलेलं आहे. याच्यामधून आपल्याला जे गुणधर्म आहेत तीळ, शेंगदाणे किंवा खोबरं हे घेण्यासाठी, अगदी शेंगदाणे आणि खोबरं वर्ज्य केलं तरी चालेल तुम्ही, पण तिळाचा वापर हा मस्ट आहे. सुकी असली तरी अगदी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तिळाचा वापर नेहमी करावा. आणि पूर्वपार आपल्याकडे वांग वगैरे वापर करताना याचा वापर झालेलाच आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी प्रथम मी तीळ, शेंगादाणे आणि खोबरं, आज मी वरणाला सुट्टी देते, त्याच्यामुळे ही भाजी मला लिक्विड भाजी, सूप भाजी करायची आहे, त्याच्यामुळे मी ह्या क्वांटिटी थोड्या वाढवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी 2-3 फक्त हरभऱ्याची डाळ आहे, ही 3 ते 4 प्रमाणामध्ये घेतलेली. याचा पूर्वपार वापर आले का करतो हे बघायचं असेल तर आपल्याला डिटेल एवढ्या व्हिडिओमध्ये सांगता येणार नाही, आणि ते तुम्ही याच्यामध्ये गुगलवर जाऊन सर्च करू शकता. सर्वप्रथम मी तीळ, खोबरं आणि शेंगदाणे या प्रमाणात भाजून घेतलेले आहे. 1/2 किलो प्रमाणात माझ्याकडे गवारीच्या शेंगा आहेत. ह्या त्याच्यातल्या शिरा काढून व्यवस्थित निसून तुरटीच्या पाण्याने धुवून नेहमीप्रमाणे स्वच्छ करून निथळून ठेवलेल्या चाळणीमध्ये. त्याच्यामध्ये टाकते 2 चमचा राई. राईसुद्धा याच्यातला जो वातळूपणा आहे तो कमी करण्यास मदत करते. राईचा आणि नेहमी सांगते मी की राई आणि जिऱ्याचा वापर हा परिपूर्ण प्रमाणात असावा. राई पूर्ण तडतडल्यावर जिरं टाकलेलं आहे. दोन्ही व्यवस्थित फोडणीला बसली आहेत. आता मी गवारीची शेंगा टाकते. गवारीची शेंगा आपल्या उन्हाळ्यातही मिळतात, पण हा सीझन हा त्याचा सीजनल शेंगा आहेत. याची चव वेगळीच असते. आणि हे डायबिटिकसाठी आणि युरिनरी सिस्टीम म्हणजे मूत्रविकारावर त्या पूर्ण प्रभावीपणे काम करतात. बऱ्याच त्याच्यामध्ये असं होतं की गवारीची शेंग खाल्ली की हातपाय दुखतात, हे वाटतं. का वाढतं? तर युरिक ॲसिड वाढतं, आणि हे युरिक ॲसिड कमी करण्याचं काम हे आपले तीळ करणार आहे. त्याच्या ह्याच्यामध्ये मी चिमूटभर जिरे घेतलेले आहेत, आणि याचं मी वाटत होतं हे मी मिक्सरला लावून घेते. मी तर सुरुवातीला हे मिक्सरला आपण ह्या 3 गोष्टी लावून घेऊ, जेणेकरून ते आपल्याला स्पिनच बटर जसं करतो ना, अगदी स्मूथ पावडर मिळेल याची. आता याला व्यवस्थित हलवून घेतले मी. आणि परत आपलं नेहमीचं मंद आचेवरच ह्या आंगरसातच व्यवस्थित परतू द्यायच्यात. अगदी याच्यात मी काहीच टाकलेलं आहे, मिठाचा सुद्धा वापर केलेला नाही. गॅस हा 2च्या मोडवर ठेवलेला आहे, आणि मी आता याची पूड करून घेते. आता खोबरं टाकल्याच्या नंतर हे पूर्ण ओलं आणि ऑइली झालेलं आहे. ह्याचाच भाजीला आपण कट येतो म्हणतो ना, तरी प्रकार जो म्हणतो आपण, तो हे होतो. आणि आता याच्या बरोबर मी हे अद्रक लसण टाकते. आता ह्या प्रमाणात ह्या शेंगा अशा व्यवस्थित दबत आहेत. इतक्या छान गोल्डन फ्राय झालेलं आहे. आता ह्या थोड्याशा बाजूला करून घेते मी. हे अद्रक, लसण, शेंगादाणे आणि खोबरं आणि 2-3 डाळिंब्या घेतल्या होत्या डाळीच्या, त्या तुम्हाला पूर्वी दाखवल्या. हे सगळं व्यवस्थित मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता ह्यात जाणारे मसाले.
घरगुती आपली हळद आहे. आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. कलरलाच आपल्याला समजते, व्हिडिओमध्ये पण तुम्हाला समजतच असेल की हळदीचा वापर पण पूर्ण असावा रक्तशुद्धीसाठी. मी एवढा चमचा भरून 1.5 चमचा हळद टाकलेली आहे. 1/2 किलो शेंगाच्या परतून माझ्या ह्या जवळजवळ 125 ग्राम शेंगा झालेल्या आहेत. प्रथम टाकलेली मी हळद. सेकंड याच्यामध्ये मी टाकते आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. 5 प्रकारच्या मिरच्याचं घरगुती तिखट कसं करायचं हे हा पण व्हिडिओ तुमच्याकडं उपलब्ध आहे माझ्या चॅनलवर. इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता. ही आपली घरगुती धना जिरा पावडर जी आपण 8 किंवा 15 दिवसासाठी घरगुती करतो, त्याचा पण व्हिडिओ उपलब्ध आहे. हा आहे आपला कांदा लसूण गरम मसाला, त्याचा पण हा पण मी अगदी 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि हा आहे आपला गोडा मसाला. हे व्यवस्थित मी तेलावर त्या शेंगांच्या मधोमध शेंगा व्यवस्थित निथळून ठेवल्या, पूर्ण परतल्या की ती भाजी परत तेल सोडायला लागते. म्हणजे आपण तेल किती टाकलं तर ते बघितलं होतं, पण आता बघा ही पूर्ण तेल त्या शेंगांनी सोडून दिलेलं आहे. आणि परतवण्याचं काम कसं आहे, आपण भाकरी पोळी जे करत असतो ना त्याच्याबरोबर अगदी पातळ तेल घालून केलेल्या भाकरी वगैरे याच्याप्रमाणे ही भाजी अगदी उत्तम. आज मला तसाच बेत आहे. आता मी याच्यामध्ये हे टाकत आहे काय, हे बघा कुठलाही पाण्याचा वापर न करता आपण इतक्या प्रमाणामध्ये ते व्यवस्थित मिक्सरला लावून घेतले, जेणेकरून त्याचं पण तेल आपल्याला पूर्णपणे सुटलेलं आहे. आता ह्या मिश्रणाबरोबर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फक्त आपण लसण आणि अद्रक वापरताना कुठलाही जास्त ज्याला स्मेल आहे असं त्याचा जास्त वापर करायचा नाही, कारण मग तोच वर्सटाईल ठरतो भाजीला. बाकीच्या भाजीच्या स्वादाला तो डॉमिनेट करतो, चवीला आणि वासाला सुद्धा. जो गंध असतो, सुवास असतो तो. त्याच्याबरोबर आपण याला व्यवस्थित मंद आचेवर याला परतवू देणार आहे. व्यवस्थित झाकून याला 5 मिनिट ठेवलेलं आहे. छान गॅस अगदी मंद आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण टाकत आहोत मीठ, मीठ टाकल्यानंतर परत व्यवस्थित हलवून घेतली. अगदी अशी भाजी असली तरी आपल्याला कुठं गावाला जाऊन हे खायचं, लिक्विड भाजी खायची असली तरी कुठली भाजी अशा प्रमाणामध्ये आपण परतवून घ्यायची आहे कोरडी होईपर्यंत. आणि आयत्या वेळेला आपण त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी करून एक बॉईल आणलं की आपली भाजी तयार आहे. असं मी आमच्या फार्म हाऊसवर जाताना अगदी असं करून घेऊन जात असते. तिथे आपल्याला लिक्विड भाजीची आठवण येते. कुठलीही भाजी अशा प्रमाणात आपण नेऊ शकतो. आता मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे चमचे वगैरे केले होते ते याच्यामध्ये मी धुवून घेतलेले. हे मिक्सरचं पॉट होतं, त्याला मी प्रथम थंडीचे दिवस असल्यामुळे हे सगळं ऑइल जे आहे हे पूर्ण चिकटवून बसतं ना याला. आता ह्याच्यामध्ये इतक्या प्रमाणात याला आमच्या आणि पाण्याचा वापर पण इतकाच करायचा जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की आपण मसाले किती वगैरे वापरलेले आहेत. शेंगांचं तुम्ही कमी जास्त करू शकता. ह्या शेंगा मी काही बॉईल करून पाणी काढून टाकणं असं कुठल्याही प्रकारे याच्याबरोबर केलेलं नाही आहे. आणि फोडणीत सांगताना सांगितलं याच्यामध्ये हिंगाचा वापर मस्ट आहे. हिंग वापरत असेल तर आवर्जून हिंगाचा वापर करावा. तर मैत्रिणींनो, अशाप्रमाणे आपली ही भाजी तयार आहे. थंड झाली की याला व्यवस्थित कट येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गवारीच्या शेंगापासून
पातळ भाजी वरणाला फार असलेली आणि भाकरी आणि पोळीबरोबर उत्तम चवीने जाणारं हे आपलं भाजी किंवा कालवण हे असं तयार आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही कराल. तिळाचा वापर वातळ असलेल्या भाज्या, गवार, वाल आणि वांग्याबरोबर अजून मी तुम्हाला गवारीच्या शेंगाची भाजी आणि अशा प्रकारची घेऊन मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगणार आहात, रिप्लाय देणार आहात की खरंच याच्यामुळे तुमच्या भाजीमध्ये काय चव आलेली आहे ती. तर प्लीज करा, आपल्या कुटुंबाबरोबर एन्जॉय करा आणि प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू.